एक महत्त्वाची बातमी आपण पाहूया। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळते। केडीएमसीत शिवसेना भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेत। मात्र स्वबळावर आपल्या पक्षाचा महापौर बनवण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसल्याचं दिसतंय। तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 उमेदवार तर मनसेचे 5 उमेदवार निवडून आलेत। मात्र सध्या स्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 नवनिर्वाचित नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याची माहिती मिळते। तर दुसरीकडे मनसेच्या नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलवण्यात आले। आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर महापौर पदासाठी हालचाली आणखी तीव्र होतील। मात्र त्याआधीच कल्याण डोंबिवलीत घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळते। आता या सगळ्या दरम्यान शिवसेना भाजप समोर कोणकोणते पर्याय आहेत तेही पाहूयात। शिवसेना आणि भाजप एकत्रितपणे सत्ता स्थापन करू शकतात, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी शिंदेची शिवसेना हातमिळवणी करू शकते। शिंदेच्या शिवसेनेचे 53, शिवसेना उबाठाचे 11 असे मिळून 64चा बहुमताचा आकडा गाठता येऊ शकतो। आता या सगळ्या दरम्यान घडामोडींना वेग आलेला असताना शिंदेच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय। शिवसेनेचे संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांची भेट घेतली आहे। महेश गायकवाड हे महापौर कल्याणी पाटील यांचे ते चेले आहेत असं समजा, आणि ते आज निवडून आल्यावर मला सदिच्छा भेट घेण्यासाठी आज इथे माझ्या कार्यालयावर आले होते। ते नॉट रिचेबल नगरसेवक आहेत, ते अजूनही काही म्हणजे त्यांनी कुठे प्रवेश घेतलेला नाही, म्हणून त्या संदर्भात त्यांनी तसं वक्तव्य केलेलं आहे। पण आमची जी काय प्रक्रिया आहे ते मीटिंगला गैरहजर असल्यामुळे पुढील प्रक्रिया आता आम्ही सेकंड नोटीस थोड्याच 1-2 तासात त्यांना देत आहोत।